मित्रांनो इचू 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 भाई साहब कुठं उडला चिमटा चिमुंडा उठत बी नाही तो अजून डायरेक्ट इचूचा चेंदा करून टाकला मित्रांनो. काय नाही म्हातारे काही म्हणत नाही सपकावून गेली होती असं आहे आता मित्रांनो. तर मित्रांनो आणलेले होते कॅरेट, पण कॅरेटमध्ये काही दिलं नाही. पहिली टाइम मी भरलेले होते त्याच्याकरता ह्याच्यात घेऊन चाललो. गाईज वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आपण चाललो होतो मळ्यात म्हणजे आमच्या शेतात. तर आजचा ब्लॉग जाताना राहणार आहे. शेतात जाताना काय करतो काय नाही ते सगळं दाखवणार आहे तुम्हाला मी. तर लेट्स गो. मित्रांनो तुमचा भाऊ झालेला आता रेडी मळ्यात जाण्यासाठी. आता चाललो आहे आपण मळ्यात. आपला भाऊ तो नाही येणार आहे, तो फक्त जाऊनच नाही येणार आहे कारण त्याला डिझेल आणायचं आहे. चाललो आहे आपण रेडी होऊन चाललो आहे आता मळ्यात. इकडं आपली गाडी लावलेली आहे. तर चलो. डिझेल आणणार आहे मित्रांनो आम्ही. तर चलो पुढे सरक. चला आम्ही जोडक्यात आलेलो उसाचा रस आलो. आता आम्ही जाणार आहे आमच्या वावरात येऊन डिझेल भरून कॅन आहेत आमच्यापाशी दोन. यांच्यात डिझेल भरायचे आमच्या गाडीसाठी. मग आज आम्ही आता रस पिणार आहे आम्ही. तिकडे उसाचा रस बनवून राहिला. भारी ऑर्डर आला.
तर काही रस पिऊन तरी चाललोय आम्ही आता मळ्यात. आता दाखवतो पुढचा ब्लॉग कसा राहतो काय नाही. गाईज आता आमचा वावर आलेला आहे. आता आम्ही तिथे जाणार आहे. 5 मिनिटात आम्ही तिथे पोहोचून जाणार आहे. राम राम हो बाबा. तर गाईस मी लागलोय आम्ही आता मळ्यात. थोडस रस्ता राहिलेला आहे आता. हा हो मला पाहू शकता तुम्ही. नाही रे. हो फायनली गाईस मळ्यातलं घर असं आहे. काय माहित कोण येईल. फायनली गाईस मित्रांनो येऊन लागलो ना आता. गाडी कोणाची? पाहू शकता तुम्ही इकडं आता डाळिंब लावण्याचा प्लॅन चालू आहे. याच कामासाठी आलेलो आहे आम्ही आता. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आमचं क्षेत्र बी दाखवणार आहे. वावरातलं कसं आहे काय आहे. तर चला पहा सर घर आहे आमचं. चलो वा जेवण चालू आहे का काय हो. खतरनाक काम आहे. मला मला भूक लागली. तर फायनली मित्रांनो झालोय आता रेडी. आता चाललोय आता कामाला. थोडस मस्त बुट बिट घालून घ्यायचे आता. चाललोय आता कामाला. काम आपला आज आहे पावडी घ्यायची, खड्डे करायची. खड्डे म्हणजे आता आम्ही डाळिंब लावणार आहेत. तर डाळिंबला खड्डे लागणार आहेत. खड्डे खंदायचे आहेत. पावडी कुठे तिकडंच असणार आहे. चलो अशी असणार आहेत. ह्या गोष्टी असणार आहेत. असं आहे आता मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी खड्डे खाण्याचे. हा तर गाईज हे पाय एवढी लाईन करून आणली. भूषण भाऊ इकडं अजून 13 लाईनी करायच्या बाकी आहेत. एकाच लाईन मध्ये पुरी जिरून गेली आमची. इकडे रोपं लावून राहिले. एक लाईन मध्ये दम टाकायला लागून गेलो मी. अजून 13 लाईन बाकी.
काही नाही करू, थोडं 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 दमे दम दमे दम. येता येता आमचं स्वागत असं झालंय. तर गाईज असं असतं आमचं काम, शेतकरी जीवन असं असतं. काय सांगू तुम्हाला आता. 40चं टेम्परेचर आहे इथं, आम्ही एन्जॉय करतोय. एन्जॉय करू राहिलो. माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये तुम्हाला एन्जॉय दाखवला माझा, पण आता स्ट्रगल पण दाखवतोय. ही पावडी आमचा हत्यार. आता चाललंय काम, दाखवतो तुम्हाला ठिकठिकाणी. तर गाईज जिरून गेली आता पक्की, पस्तावा येऊ राहिला. हे पाहू शकता तुम्ही, हातांना ते आई नाही राहत का पुढं पुढे लागलेले आहे आता. 40-45 डिग्री मध्ये आमची एवढी जिरली आहे की व्यक्त बी होत नाही तोंडावरनं. हे आमचा हत्यार पाहू शकता. या हत्यारमुळे हातांना अशा अशा जखमा येऊ राहिल्या. लगेच 2 मिनिटात. कधींच्या हातात पावडी नव्हती. आता थोडासा रेस्ट घेतोय आम्ही, रेस्ट घेतलाय आता. सकाळी सकाळी खिचडी खाल्ली, ती जिरली आता. आता आता थोडंसं अजून काहीतरी प्रोटीनसाठी घेणं पडत. इकडे पाहू शकता आमचा निंबोनीचा बाग. पाणी घेण्याचा पाहिजे तिकडं. इकडे निंबोनीचा बाग आहे. इथं डाळिंबाचा बाग लावायचा आहे. इथं आणि इथं तुम्हाला पुऱ्या शेताचं क्षेत्र दाखवणार आहे मी. तो थोड्या संध्याकाळी दाखवणार आहे. हां, पुढच्या याच ब्लॉगमध्ये दाखवत आपण. पुरं क्षेत्र दाखवणार आहे. तर कसं आहे काय आहे आमच्या शेतातलं गोष्टी सगळ्या दाखवणार आहे. विहिरीतलं पाणी किती आहे काय आहे सगळं दाखवतो आता. मग झेपता येतं ना, पहिला ब्लॉगच झेपायचा टाकेली. मित्रांनो इचू 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 बोलला चिमटा चिमुंडा. पण उठत बी नाही तू अजून डायरेक्ट. इचूचा चेंदा करून टाकला मित्रांनो. काय नाही म्हातारे, काही म्हणत नाही. सबकावून गेली होती, सबकावून गेली होती. चलो सबकावून नव्हती गेली. मला कसं वाटलं आता काही जनावर तिकडे. अरे नाही, हाय फडका चल पडला. आई उधर राहता पक्क. तुला काय पाणी इकडे आणायला लावलं होतं का तू? आई, हाय तिकडे पाणी फडका. चाललं. गाइस लागून गेलो आता. हाथ में ले तलवार और लग जा अपने युद्ध को. 3-4 लाईने राहिलेल्या आहेत. भूषण भाऊ लागून झाले आता. माझी बारी आहे. आता चालतो मी, थोडासा शूट बंद करतो, लागून जातो कामाला. लेट्स गो. मा एक लाईन लावत जिरून जाते डायरेक्ट. माय बी कशी करते काय माहिती. माय तर खूप स्ट्रगल आहे मित्रांनो इथं या वावरात. एकदम कष्ट केलेले आहेत मायनी. किती कष्ट केलं भाऊ. आजारी राव, चांगली राव, वांगली राव. करणंच पडी जाऊ पोट आम्हाला आहे तर कोण देणार. ते विषय तुला म्हणणं. हे पा हाताला पाहू शकता तुम्ही. हा ते देखील पडेल लागले. इथली पक्की पावडी जरा सूप. तसंच राहतं माझं. काय तसंच राहतं जरा. बुसा पावडी घ्या जरा. नको नको ती हा मला ना असं जास्त वाकावं लागेल त्याच्यावर. पावडर कोणती करा जास्त तेवढं वाकलं तेवढंच पावडर खतच पडतो. ते बी हाताचं बघ कोला फोडू घ्या. इत्ता हो गया, इत्ता बाकी 1 2 3 4 अजून ती 5वी बी राहिली का. हा तर मजा येऊ राहिली खूप.
फायनली मित्रांनो झालं आहे आता हे तुकडं. पुरा पाटा पाडून टाकला आहे माझा भूषण भाऊचा पडला असेल का नाही काय माहीत, पण माझा 100% पाडून टाकेल. तुझं काय बसा करू कंबर नाही मला अस्मरणीय वाटतंय आता थोडंसं. नाही हात इथलं बेकडा पावडीच लावून राहिला. हातांना डिझाईन तर तुम्हाला दाखवली मी, माझी डिझाईन पडलेली आहे. त्याच्या हातात कशी होऊन गेलं एवढं? काळी मैना, डोंगराची काळी मैना, तुझ्याशी जास्त गोड. डोंगराची काळी मैना 2 आणि डोंगराचा काळा भाई 3. तर सगळे गोरे चिट्टे होते तिथं. इथं येऊन सगळ्यात पोरी मी आहे. इथं येऊन ताई दगड मारायला लागली. येड राहून दे. डोक्यावर पडली होती आज थोड्या वेळात ती पहिले हिच घेऊन पडली होती ती. माझ्या डोक्यावर नको टाकू, डोक्यावर टाकू नको. एवढं एवढं बच्चं दूध ते तर एवढं बच्च होतं 2 इंच पण 2 इंचचं बी नव्हतं. बा हो बापरे, मग मी डायरेक्ट कच्ची भाटी टाकू का तुझ्या डोक्यावर? तो डोक्याला तर वाढा लावून इच्छू चावला का काय माहिती ना. मी बी त्या काय झाला भूषण भाऊ तुला काय माहिती आहे का, मला इच्छूचं पान नाही चालत बरं, चढत बरं का. हा इच्छू चढत नाही मला. एक टाइम काय झालं होतं माहिती आहे का, किस्सा सांगू का? एक टाइम किस्सा काय झाला होता माहिती आहे का, खिशामध्ये एक इच्छू टाकून गेलो. आमच्या गल्लीमध्ये एक दूधवाला होता, त्याच्याकडे गेलो. त्याला पैसे द्यायच्या जागी का इच्छू काढून असा इच्छू घ्या म्हणताय पैसे. तो डायरेक्ट चू 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 असा करायला गेला आता. तर असं झाला होता किस्सा मित्रांनो, एकदम खटका किस्सा झालाय असं माझ्यासोबत. वाटलं म्हणतं का जनावर पाहिलं ना म्हणतात. मी डायरेक्ट तिला सांग बाजूला बाजूला. अरे नाही काय झालं माहिती का, म्हणजे ते फडकं उचलायला लागले मी खालीच बसून गेली. याला काय सांगितलं ये इकडे मग एक घागर निष्ठून जाईन. तो आला असा समोर आला, मी खाली पाहिलं डायरेक्ट मदत सोडून दिली तो आज जास्त. खतरनाक किस्से होता माझ्यासोबत, त्याच्यामुळे व्लॉगिंग चालू केली आहे. असे किस्से झाल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना दाखवतो, सगळ्यांना एंटरटेनमेंट करतो. तर पाच आपले व्लॉग कसे राहता काय नाही. आजचा बी व्लॉग तुम्हाला आवडतो का नाही आवडतो सांगा मला कमेंट करून. तर आपलं वावर मित्रांनो आई हा बांध दिसतो का तुम्हाला, हा बांध आहे का, याच्या इकडं आपलं वावर आहे, याच्या इकडं दुसऱ्याचं वावर आहे. तर इकडं एवढं आहे, आजी बसलेली आहे तिथं तेवढं बस. लवकर परिणाम होईल. इकडं घर. तर दाखवणार आहे बाकीचं क्षेत्र तुम्हाला, तोपर्यंत कंटिन्यू राहा. चला का तर मित्रांनो आलेलो होतो आता कॅरेट घ्यायला. आता आपल्याला व्हायचेत रोपं, खंदायचं काम झालेलं आहे. आता व्हायचे रोपं थोडेसे. इकडं चालू आहे रोपं भरायचं काम. बरं माहिती आणलेले होते रोपं. तर मित्रांनो आणलेले होते कॅरेट, पण कॅरेटमध्ये काही दिलं नाही. पहिली टाईम मी भरलेले होते, त्याच्याकरता ह्याच्यात घेऊन चाललेलो. आता टाकायचे आहेत खड्ड्याप्रमाणे, प्रत्येक खड्ड्याप्रमाणे टाकायचे आहेत. तर हळूहळू असं जाणे का मित्रांनो, तुम्ही पहा शेतकरीचं काम कसं असतं, स्ट्रगल असतो जीवनात. प्रत्येक पावलावर खूप बेकार काम असतं. भूषण भाऊ चाललाय पुढं, चाललो आहे मागे. तर चालू आहे आता काम. कोण तर मित्रांनो लागले फक्त 10-20 रोपं लागले, फक्त 10-12. आम्ही जास्त घेऊन आलो होतो, वापस घेऊन चाललो. या तुकड्याला आता पुरे रोपं टाकून गेले आहेत खड्ड्याप्रमाणे. आता चाललो आहेत वापस ठेवायला. इकडं चालू आहेत रोपं लावणं, पाहू शकता तुम्ही. तर आपण बी तेच काम करणार आहोत. तर ऐटून दाखवतो तुम्हाला ते काम कसं करता काय करता.
असं फाडलं का असं फाडा लागतं या. ए तुट रे. हां असं तोडलं का इथं रेष असते मित्रांनो. आहे बा अशी रेषच्या जवळ ठेवलं का असं काही नाही, जास्त अवघड काही नाही राहत, सोपं असतं. तुम्ही आमच्या वावरात आले का सगळं शिकवून देतो. फक्त वावरात येऊन लागा काम करायला. असं असतं मित्रांनो, काही एवढं अवघड नसतं, सगळं सोपं असतं. आता मी पुरी लाईन घेऊन जाणार आहे बस. हाय हात धरून आम्ही आता, हाय हात धरून, हे हात धरायचे आता. हा ना हा ना. इसके तर फायनली मित्रांनो झालेला आपला आता रोप लावून एवढं पुरं तुकडं लावून गेलंय. इकडे येड क्वार्टर पाहू शकता आपले. जा देव माते एवढं काय. तर फायनली मित्रांनो चाललो आहे आता घरी. आता होतो थोडासा फ्रेश. मा काही दोन शब्द काय बोलू भाऊ. कचरा यायचं चाललो आहे, पॉलिथॉनच्या पिशव्या. तर मित्रांनो कष्ट केल्याशिवाय पोटाला भाकर भेटू शकत नाही आणि कष्ट केल्याशिवाय फळ बी भेटत नाही मित्रांनो केलेल्या कष्टाचे. तर प्रत्येक जणांनी कष्ट केलेच पाहिजे. आता आम्ही बी कष्ट करतो जे सगळेजण. स्ट्रगल जीवनाचा एक मोठा भाग असतो, तो केलेला पाहिजे, त्याशिवाय फळ भेटत नाही. तर प्रत्येकाला माझं मोटिवेशनल स्पीच आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता चाललो आहे मी आता फ्रेश व्हायला. तर होतो फ्रेश आणि दाखवतो तुम्हाला. चलो घर को. मित्रांनो आता झालो आहे फ्रेश, पाहू शकता तुम्ही. दुसरे कपडे घालले. आता थोडासा फ्रेश झाल्यानंतर एकदम मस्त भारी वाटतंय, थंड थंड गार. आता खातोय चहा पाव खाल्ल्यानंतर सांगतो तुम्हाला मी पुढचा काय कार्यक्रम आहे. तर सगळे बसलेले आहेत किचन. तर दाखवतो तुम्हाला पुढचं. तर फायनली मित्रांनो जेवण झालेलं आहे आता. चहा पाणी हां सॉरी चहा पाणी भूषण भाऊ चालला. हां तर भूषण भाऊ गेला आहे आता. आता चहा पाणी झालेलं आहे. आता बसतो आता थोडंसं आपल्या ब्लॉगला इथंच पूर्ण विराम देऊत. आता वरचा विराम. तर मित्रांनो आपला शेत दाखवतो तुम्हाला, मग पूर्ण विराम देऊत आपण. हे आमचं टेरिस आहे. इथं नळ्या बिळ्या ठेवलेल्या होत्या पहिले, पण आता नाही येत. हे तुम्हाला दाखवतो मी शेत कसं आहे. इथून हा पट्टा तो पट्टा आणि ते निंबुण्यात झाडं दिसतात का मित्रांनो तुम्हाला, ते झाडं तिथपर्यंत आपला एरिया आहे मित्रांनो. आपलं बरंच 5 एकरचा एरिया आहे पुरा. तर 5 एकरमध्ये आपण इथं आणि पुढच्या ह्याच्यात आपलं आई लावणार आहोत डाळिंब, आणि तिकडं कपाशी लावणार आहोत, आणि तिकडं तर निंबुनी आहेच निंबुनी. तर आपला असा सेटअप आहे मित्रांनो. तर दाखवलं तुम्हाला सेटअप कसा आहे. आपल्या वावरात इकडं सागवण लावलेली आहे बांध धरूनसनी, असं आणि तो पुरा बांध धरूनसनी तसं आहे. तर इथं इकडं जामून म्हणतात नाही का, जामूनचं झाड, इकडं जामूनचं झाड
आणि इकडं बी जामुनचे झाड आहे. इकडं पाहू शकता तुम्ही. इकडं बी हा पेस उरलेला आहे. तर आई मागचं दार आहे. इकडं निंबीम. मित्रांनो इंटरेस्टिंग बात अशी आहे आपल्या वावराच्या जवळ की इथं मस्त डोंगर एकदम भारी आहे, एकदम व्ह्यू भारी आहे. एखाद्या दिवशी मी तुम्हाला एखादा व्लॉग जर ठरला तर मी तुम्हाला त्या बल्ल्यांवर बी घेऊन जाणार आहे. तर जाऊत आपण एखाद्या दिवशी जर जमलं तर मस्त फिरायला जाऊत आपण. तिथं ब्लॉगमध्ये दाखवणार मी तुम्हाला कसं काय व्ह्यू येतो काय नाही, अमुक डमुक. पहिले तर आपण ट्रेकिंगला गेलोच होतो, पण अजून दाखवणार आहे मी तुम्हाला कसं राहतं काय नाही. तर इकडं आपला कांद्यांचा कोटा पडलेला आहे. तर कोणाला लागले असतील कांदे तर घेऊन जा बरं का. भरपूर कांदे आपल्याकडं. असा कोटा पडलेला आहे आपल्याकडं. आपला ट्रॅक्टर दाखवलेला आहे तुम्हाला. ट्रॅक्टर मग तू बी दिसशील ना. हे ट्रॅक्टर आहे आमचं. हात ट्रॅक्टर ज्याला म्हणतो ना आपण. छोटं ट्रॅक्टर असतं एखाद्या शेतात. कोणाच्या शेतात जर छोटं ट्रॅक्टर राहिलं तर आमच्या शेतात हे असं छोटं ट्रॅक्टर आहे. पाहू शकता तुम्ही. याचे चाकं, हे रोटर, अजून बरेच साहित्य आहे त्याच्यात. आम्ही मजत शेडमध्ये ठेवले आहेत. तर दाखवू शकतो तुम्हाला. आता आजच्या ब्लॉगला इथंच पूर्ण विराम देतो मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही काही कमेंट करायची असेल तर कमेंट करा. ब्लॉग नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब बी करून द्या आणि आपल्या ब्लॉगला कंटिन्यू राहत जा मित्रांनो. नवनवीन ब्लॉग असेच घेऊन येत जाईन मी तुमच्यासाठी. आजचा ब्लॉग संपतो इथंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.